वारी पंढरीची, वारी समतेची. संपूर्ण महाराष्ट्राचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या श्रीगोंदा येथील संत शेख महम्मद महाराज यांचा पालखी दिंडी सोहळा पंढरपूरकडे जात असताना पळसदेव ते इंदापूर दरम्यान लोकक्रांती न्यूज चॅनलच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. पाहुयात वारकऱ्यांचे वारीतील अनुभव त्यांच्याच तोंडून. 5वा दिवस आहे आज. लय भारी वाटतंय. घरची आठवण अजिबात येत नाही. लय सोय, भरपूर सोय. खाण्यापिण्याची घरी पण एवढं खात नाही माणूस. इतकं आनंद इथं कमीच नाही अजिबात. कधी येत नाही. माझ्या नवरीची लय काळजी होती पण ती पण मी आठवण काढत नाही. मी साक्षी सुजित पाचपुते. आता मी डिप्लोमाच्या लास्ट इयरला आहे. तर मी श्रीगोंदापासून पंढरपूरपर्यंत श्री शेख संत महम्मद महाराज यांच्या वारीमध्ये भाग घेते. हे माझं 2रं वर्ष आहे. मी मागच्या वर्षीही भाग घेतला होता. मला खूप छान वाटलेलं. म्हणजे खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. जे आमचं रेग्युलर रुटीन असतं, आजकाल जे जेनझी आपण म्हणतो, ते जेनझी लोकांचं वेगळंच रुटीन असतं. खूप हेक्टिक आपण म्हणतो ते. आपण खूप अशा अडचणी असतात. तर असं वारीला आल्यावर मला खूप असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. म्हणून मी ह्या वर्षी पण यायला चूज केलं. म्हणजे तुम्हाला जर खरं आयुष्याचं काय आयुष्याचं मिनिंग काय हे जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर तुम्ही एकदा तरी नक्की आयुष्यामध्ये वारीचा अनुभव घेतला पाहिजे. सुनीता पोपट लोखंडे, श्रीगोंदा. काय नाही, वारीत आमची सारी सोय आहे. काहीच अडचण नाही. गेल्या वर्षी 2-3 हजार लोक झाले होते आमचे. ह्या वर्षी आता जास्त लोक झाले. सोय सारी व्यवस्थित आहे. अजिबात कशाचीच अडचण नाही आम्हाला. नाश्ता बिष्टा सगळं पद्धतशीर आहे. पाणी बिणी. इथं आनंद वाटतो आम्हाला. इथं स्वयंपाक करताना आनंद वाटतो. किती आज चालून आलं ना, आज बी थकवा येत नाही. चांगलं वाटतं ना आम्हाला स्वयंपाक करायला. देवाचा आनंद वाटतो आम्हाला. रस्त्याने ना किती थकवा वाटला ना, थोडं इकडं तिकडं देवाचा हे केलं का आम्हाला काहीच वाटत नाही. माझं नाव सुलभा अनिल काकडे. आम्ही राहणार आष्टी तालुका किन्नीचे, पण आम्ही सर्व्हिसला श्रीगोंद्यात आहेत. आम्ही श्रीगोंद्यातून 4 वर्ष झालं दिंडीत येतो. पण दरवर्षी खूप फोडं येत होते. ह्या वर्षी एकही फोड नाही येऊन दिला माऊलीनी. इतकी सुखरूप दिंडी चालली आमची. ते वाहिऱ्या इथले तर संत शेख महम्मद महाराज ते आपल्या श्रीगोंद्यात आले होते. तिथं पण एक मंदिर आहे. तिथल्या पण 4 पालख्या निघतात आणि आपली इथली 5वी. म्हणजे शब्दात सांगण्यासारखाच नाही आनंद. मी आयुष्यात कधीच बाहेर निघले नव्हते. ह्या 4 दिंड्याला इतका आनंद झालाय ना की सांगताच येणार नाही तो शब्दात. तर ह्यावेळेस दोघं पण आलोय आम्ही. एकदम व्यवस्थित आहे. काहीच नाही. कुणालाच त्रास नाही किंवा कुणाला ते असे टाकून बोलत नाही. तितकं सगळ्यांना सांभाळून घेतात. जनता सुखी ठेव, सगळ्यांना समाधान, पाऊस पाणी व्यवस्थित पडू दे. जमील रहमतुल्ला शेख. आजपर्यंत शेख महम्मद महाराजांनी हिंदू मुस्लिम हा भेद हे केलेला नाही. त्याच्यामुळं मी बी आज दिंडीत सहभागी व्हायला आलो. इथले वातावरण बघून मन प्रसन्न झालं. आता खरंच ह्या वेळेस पांडुरंगाला सांगितलं की पांडुरंगा आता मला परत नको येऊ देऊ बाबा, माझी वारी पूर्ण करून घे. आणि खरंच आले ना तर पांडुरंगाने माझा बराचसा त्रास कमी केला. म्हणजे मी चालूच लागले चांगली व्यवस्थित. आणि खरं पाहिलं तर असा ह्या जीवनातला अविस्मरणीय आनंद आहे. जे लोक म्हणतात ना, साधू संतांनी सांगितलं ना की पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, तसंच आहे हे सुख. म्हणजे कुठेच पाहायला मिळणार नाही. त्यामुळे वारीतील आनंद असा इतका अलौकिक आहे की माझं असं वाटतं की सगळ्यांनी, तरुण बाल वृद्ध सगळ्यांनी आनंदाचा लाभ घ्यावा अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. माझं नाव अक्षय गायकवाड. मी श्रीगोंद्यामध्ये ॲम्ब्युलन्स चालवतो आणि माझी ही सेवा म्हणून मी हे काम करत आहे. की आता परवा दिवशीच आपल्या भांबरगावमध्ये एक मुलगा जेवला नव्हता, कारण 8-10 किलोमीटर तो चालला होता. त्याच्यामुळं तो चक्कर येऊन पाडला. तर नशीब आम्ही सगळे तिथं होतो. त्याच्यामुळं त्याला आम्ही तिथल्याच गावामध्ये त्याला तिथं पोच केलं. आणि ते बापकर डॉक्टर होते. त्या बापकर डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही जेवता, पण जेवल्यानंतर लगेच काय चालू नका, कारण तोपर्यंत आपली पचनक्रिया जी असते ती लगेच होत नाही. उन्हाच्या काळात ती चक्कर येणं किंवा भाग असा असतो. त्याच्यामुळं कृपया करून सर्वांनी काळजी पण घेतली पाहिजे, आपण काय करतो आहे काय नाही ते. आणि माझं आव्हान एकच राहील की जेणेकरून आपण ही ॲम्ब्युलन्स जी आहे
हे आपण एक सेवा म्हणून देतो आहे. आणि हा रोड आहे, हा रोड पूर्णपणे हायवे रोड आहे. त्याच्यामुळं आपण सर्वांनी काळजी घेऊन चाललं पाहिजे. रोड क्रॉस करताना कुठून काय कशी गाडी येते हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं काळजी घ्या. जरी कुणाचं काय दुखायला लागलं तरी मी 24 तास तुमच्या सेवेत अवेलेबल आहे. मी पहिल्या वर्षापासून सेवा चालू आहे. कधी रात्रीचं जावं लागतं, कधी दिवसा जावं लागतं. ज्यावेळेस पाणी संपन त्यावेळेस पाणी भरायला जावं लागतं. दिवसा साधारण 8,000 लिटर पाणी लागतं, 8 ते 10,000 लिटर. 3 ट्रॅक्टर आहेत. एक मी स्वतः, दुसरा देवीदास त्र्यंबक बोर्डे, तिसरा भारत खेतमाळीस. सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या वारीमध्ये आम्ही हे 4थं वर्ष चालू आहे आमचं. आणि वेगळे वाद्य वाजून मी सर्व वारकऱ्यांचं मनोरंजन करतो. आणि एक पालखीला थोडंसं वेगळी रंगत आणतो. आणि मी सॅक्सोफोन वाजवतो वारीमध्ये, क्लॅरनेट वाजवतो आणि बासुरी वाजवतो. पालखीमध्ये आल्यानंतर जो आनंद आहे तो मी याने सांगू शकत नाही आहे. मी तुम्हाला वाजून माझा आनंद व्यक्त करू शकतो. प्रचंड उत्साह आहे आणि दिवसेंदिवस हा उत्साह वाढतच चाललेला आहे. वारकऱ्यांची संख्या पण निश्चितच दरवर्षी पहिल्या वर्षीपेक्षा दुसऱ्या वर्षीपेक्षा तिसऱ्या वर्षी आणि आता 4थ्या वर्षी दर वारकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. आणि खरं तर या सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थ फार प्रयत्नाने मोठ्या सोयी सुविधासुद्धा वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. कोणती बिशी घेतली जात नाही आणि सोयी सुविधा असल्यामुळे जरी पाऊस पाणी झाला काही त्रास होत नाही. चांगल्या ठिकाणी कार्यालयामध्ये सर्व वारकऱ्यांची व्यवस्था आहे. आणि आमची बैलांची पण वेगळ्या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे जेणेकरून संध्याकाळी त्यांचा व्यवस्थित आराम व्हावा. एकूण 3 बैलजोडी आहेत. जी बैलजोडी आज जुंपली ती थेट तिसऱ्या दिवशी आम्ही जुंपतो जेणेकरून बैलांना पण त्याचा त्रास होत नाही. आणि बैलांच्या या सर्व तयारीमध्ये जवळपास एक 50-51 मुलांची सर्व टीम आहे. ते सर्व बैलांना तयार करतात आणि वेळोवेळी त्यांना चारा खुराक पाणी ही सर्व वेळेच होत असल्यामुळे बैलांना कुठल्या पद्धतीचा त्रास होत नाही. आणि आपण तरी काहीतरी मागणं घेऊन पांडुरंगाकडे चाललो आहे पण ते मुकी जनावरं आहेत. खरं तर ते त्यांचं काहीच मागणं नाही पण त्यांची ती सेवा पांडुरंगाच्या चरणी करतायत ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे निश्चितच खूप आनंद आहे आणि त्यांच्या निमित्ताने आम्ही ही सेवा मोहम्मद महाराजांच्या चरणी रुजू करतो. बैलजोड्यामध्ये आजचा जो जोड आहे त्याचं सरदार आणि दिलदार हे नाव आहे. काल जो बैलजोड जुंपला होता तो खासदार आणि सोन्या ही 2 बैल होती. आणि उद्या जो बैलजोड जुंपणार आहे हे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला मागच्या वर्षी तो जोड पूर्ण चाललेला आहे. तो जोड आपण चालू वर्षी आणलेला आहे. त्यांचं संग्राम आणि सावकार अशी त्या बैलजोडीचं नाव आहे. मी संत शेख मोहम्मद मदार पालखीचा शेतकरी वारकरी आहे आणि पालखीत येत असताना 4 वर्ष झालं मी विनामूल्य लोकांचे पाय चोळण्याचं मालिश करण्याचं काम करतो. माझं मुख्यमंत्र्याला एक म्हणणं आहे की आम्ही 10 दिवस पायी चालत असतो. पायी चालत असताना या रोडला कुठलं इतकं मोठं मंगल कार्यालय नाही की बाबा श्रीगोंद्यापासून 4,000 लोक येतात. 4,000 लोकांची झोपण्याची सोय होत नाही. दिंडीवाले मग प्रयत्न करतात पण पावसा पाण्यामुळे जागा उपलब्ध असती तरी सरकारने या दिंडीसाठी एक तंबू 10 दिवस 10 जाग्यावर मोठे तंबू द्यावात आणि आमच्या महिला भगिनींची झोपण्याची व्यवस्था व्हावी अशी मुख्यमंत्र्याला माझ्यातर्फे विनंती
विनंती शेख मोहम्मद बाबा पालखी सोहळ्याच्या वतीनं मागणी करतो की असे तंबू 10 जागेवर लावावेत, म्हणजे वारकऱ्यांना त्रास होणार नाही, याची मुख्यमंत्र्याला विनंती समजा आमची. जय हरी. राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी श्री क्षेत्र श्रीगोंद्यावरून पंढरपूरला चाललेला आहे. आज संध्याकाळचा मुक्काम इंदापूर या ठिकाणी होणार आहे. खरं तर 16व्या शतकातले एक महान संत सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांनी मुस्लिम धर्मात जरी जन्म घेतलेला असला तरी त्यांनी त्यांचं जीवन त्या ठिकाणी वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. जीवनभर पंढरपूरच्या वाऱ्या त्यांनी करायचं काम केलं. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा योग संग्राम नावाचा सुप्रसिद्ध असणारा ग्रंथ आहे. ते योग अभ्यासक होते आणि योग अभ्यासक असल्यामुळे त्यांनी योग संग्राम निर्माण केला. त्याचबरोबर त्यांची अभंगवाणी, अमृतवाणी, निष्कलंक प्रबोध, विजय, पवन विजय अशा प्रकारचं ग्रंथसंपदा आहे. जी ग्रंथसंपदा सगळी वारकरी संप्रदायाच्या आणि भागवत संप्रदायाच्या आधारावरती त्या ठिकाणी आहे. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. ऐशे केले गोपाळे नाही सोहळे ओवळे, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, फणसांगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुती कठीण अंतरी जीवन, शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद. जन्मानं जरी मुसलमान असलो तरी माझ्या हृदयात गोविंद आहे, अशा प्रकारचा अभंग त्यांनी रचलेला होता. आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं जीवनभराचं कार्य हे अत्यंत आदर्श अशा पद्धतीचं संप्रदायासाठीचं निश्चितपणानं होतं. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी गुरु मानलं आणि गुरु मानून ते योग साधक असल्यामुळं मालोजीराजे भोसलेंनी विचारलं तुम्हाला साधना करण्यासाठीची योग्य जागा कोणती, आणि म्हणून त्या काळचं चांभरगोंदा या ठिकाणी त्यांनी योग साधनेसाठीची मला अत्यंत सुपीक आणि चांगली भूमी अशा प्रकारचं सांगितलं. आणि म्हणून मालोजीराजे भोसले यांनी श्रीगोंदा शहरामध्ये त्यांना जमीन इनाम देऊन मठ बांधून दिला, मकरंद पेठ वसवली आणि तिथे मठ बांधून दिला. आणि त्या मठामध्ये सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी योग साधना केली आणि त्यांनी शेवटी त्याच ठिकाणी संजीवन समाधी सपत्नीक घेतलेली आहे. असे एक महान संत त्या ठिकाणी या संत परंपरेमध्ये होऊन गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचं कार्य जे आहे ते कार्य वारकरी संप्रदायासाठी आणि समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून 26 जानेवारी 2022ला महाराष्ट्र शासनानं तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या त्या ठिकाणी कल्पनेतून जे दिल्लीच्या संचलनासाठी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जे चित्ररथ महाराष्ट्राचा गेलेला होता, त्या महाराष्ट्राच्या चित्ररथावरती जे प्रमुख 14 संतांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांची प्रतिमा ठेवलेली होती. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मानकोजी महाराज बोधले यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या हस्ते त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्या स्थापनेसाठी प्रमुख संत म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज उपस्थित होते. असे इतिहासातले अनेक परमार्थिक दाखले सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचे या ठिकाणी मिळत आहेत. आणि म्हणून हा पालखी सोहळा जो आहे याचं 4थं वर्ष आहे. खरं तर पूर्वीच्या कालखंडामध्ये पालखी सोहळा होत होता, पण त्याला आता खंड पडला आणि त्याच्यानंतर 2023पासून गावकऱ्यांनी पुन्हा एकदा निर्णय घेतला आणि पालखी सोहळ्याची सुरुवात केली. अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद, प्रत्येक वर्षी वारकऱ्यांची संख्या या पालखी सोहळ्यामध्ये वाढते. त्या ठिकाणी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या बरोबर आम्ही पंढरपूरला चाललोय ही भावना वारकऱ्यांच्या मनामध्ये असते आणि खूप आनंदित होऊन वारकरी त्या ठिकाणी आनंदाने त्या पंढरपूरच्या दिशेनं चाललेले असतात. वैष्णवांच्या संगतीनं त्या ठिकाणी सुखाचा अनुभव जे आहे वारकरी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असतात. रामकृष्ण हरी. श्रीगोंद्याचं ग्रामदैवत आणि राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा हे 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षामध्ये श्रीगोंदा ते पंढरपूर या दिशेने हा पालखी सोहळा निघालेला आहे. आता एक 5-7 किलोमीटर गेल्यानंतर इंदापूर या ठिकाणी मुक्काम आहे. या पालखी सोहळ्यामध्ये किरण पवार जे आहेत त्यांची नगारा गाडी आहे. त्यांनी स्वतः होऊन बैल आणलेले आहेत, मोठी बैलजोडी आणली
आणि या पालखी सोहळ्यामध्ये ते सहभागी झालेत. ते आपल्या पालखी सोहळा समितीला 1 रुपयासुद्धा या बैलजोडीचा मागितलेला नाही किंवा येणारा खर्च ते मागत नाही. त्याचप्रमाणे महाराजांचा अश्व आहे, संदीप आळेकर त्याची देखभाल करत आहेत, हे अश्व यामध्ये आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर येथून सुद्धा बरेचसे वारकरी आलेले आहेत, काही महाराज मंडळी आले आहेत, ते सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. जे मानाची बैलजोडी आहे रथामध्ये, त्याच्यामध्ये रथाची बैलजोडी संदीपजी बोदगे साहेब आहेत. 52 जणांची टीम त्यांची आहे आणि बोदगे साहेबसुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये 1 रुपयासुद्धा खर्च हा कमिटीकडं मागत नाहीत आणि घेत नाहीत. आमच्या सर्व महिला भजनी मंडळसुद्धा श्री शेख मोहम्मद महाराज भजनी मंडळ असेल, इतर महिलासुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. याच्यामध्ये विविध कार्यक्रम त्या ठिकाणी ते घेतात, स्वतःहून घेतात. त्याच्यामध्ये भारुडाचा कार्यक्रम असेल आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आता खो खोचा सुद्धा कार्यक्रम महिलांनी त्या घेतलेला आहे. हे करत असताना ॲम्ब्युलन्सचं काम अक्षय गायकवाड करतात, तेही चांगल्या प्रकारे सेवा देतात. विशेषतः फिल्टरचं पाणी सगळ्या वारकऱ्यांना दिलं जातं आणि या ड्रायव्हर लोकांना 3-3 तास जागावं लागतं. त्याच्यामध्ये पांडू डाके असेल, भारत खेतमाळीच असेल, पिंटू मोठे असेल, दिगंबर बोरुडे असतील, हे रात्रभर जागतात आणि वारकऱ्यांना फिल्टरचं पाणी देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. इकडून तिकडून गोळा करून 3-3 वाजेपर्यंत जागून वारकऱ्यांना फिल्टरचं पाणी देतात. म्हणजे या असणाऱ्या या सोहळ्यामध्ये संपूर्ण पाणी, फिल्टरचं पाणी वारकऱ्यांना दिलं जातं. या सोहळ्यामध्ये अनेकांनी विविध प्रकारच्या वस्तू स्वरूपामध्ये सुद्धा, कुणी पाण्याची बॉटल असेल, भोसले पाटलांनी पाण्याची बॉटल दिली असेल, कुणी खाऊचं वाटप केलं असेल, असे वेगळे वेगळे उपसरपंच चहा त्यांनी सुद्धा रथाची पूर्ण सजावट दिलेली आहे आणि त्याबरोबर वारकऱ्यांना शबनमसुद्धा दिलेले असे अनिल शेठ धर्माधिकारी असे बरेच नावं आहेत की मी ते आता घेऊ शकत नाही. त्यांनी विविध वस्तू वाटप करण्याचं काम खऱ्या अर्थानं दिलेलं आहे. अनेक अन्नदाते आहेत, त्यांनी अन्नदान करण्याचं काम केलेलं आहे. अनेक नाश्त्यावाले आहेत, त्यांनी नाश्त्याचं काम केलेलं आहे. अनेक जणांनी चहापानाची व्यवस्था केलेली आहे. वास्तविक पाहता यावर्षी म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा यावर्षीची संख्या म्हणजे थोडी वाढीव संख्या आहे. कारण की या वारीमध्ये सगळे भक्तिभावानं आनंदाने या वारीमध्ये सहभागी होतात. कारण की या सर्व लोकांना आता ज्ञात झालेलं आहे आपल्या सांसारिक सुखापेक्षा पारमार्थिक सुख हे महत्त्वाचं आहे आणि ते पारमार्थिक सुख खऱ्या अर्थानं ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच सेना महाराजांनी सांगितलेलं आहे की जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, या उक्तीप्रमाणे जीवाला सुख मिळावं या दृष्टिकोनातून सर्व वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि हरिनामाचा गजर करत टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची या उक्तीप्रमाणे सर्वजण वारकरी हे पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. विठुनामाचा गजर करीत निघालेले आहेत आणि आस लागलेली आहे ती पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस लागलेली आहे. वास्तविक पाहता हे मी एक सांगेल की खऱ्या अर्थानं पंढरीच्या विठुरायाला भेटण्याचं कारण आहे की आईवडिलाची सेवा म्हणून आपण खऱ्या अर्थ पंढरीच्या विठोबाला भेटतोय. त्याचं कारण की भक्त पुंडलिकांनी आईवडिलाची सेवा केली आणि मग देव भेटायला आले आणि देवाला वीट फिरकावून दिली आणि युगे 28 विटेवर उभा करण्याचं काम, पंढरपुरामध्ये उभा करण्याचं काम या भक्त पुंडलिकांनी केलं. भक्त पुंडलिकांनी आईवडिलांची सेवा केली. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जे श्रेय आहे आपण जे पंढरपूरला जातो ना याचं खरं कारण आहे की भक्त पुंडलिक आणि त्या भक्त पुंडलिकामुळे सगळे वारकरी आज विठुरायाला त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी जात आहोत. मग हे मनामध्ये आपण हा विचार केला पाहिजे की पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आपण पहिलं चंद्रभागेचं स्नान करतो आणि त्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेतो. पण ज्यावेळेस पुंडलिकाचं दर्शन करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर आपले आईवडील आणले पाहिजेत आणि त्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. कारण महाराज एक ठिकाणी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची. वास्तविक तीर्थापेक्षा आपले आईवडील श्रेष्ठ आहे. पण ती वारी करत असताना खऱ्या अर्थानं सगळेच जण आहेत, सगळेच यांच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना, केलेल्या उपकाराची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून हे वारी करत असताना निश्चितपणे ते घडतं आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही असं मी म्हणेन. श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा दिंडी सोहळा 15 जुलै रोजी पंढरपूरकडे श्रीगोंद्यातून प्रस्थान झाला. हा सोहळा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा सोहळा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांची ख्याती म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक. आणि या दिंडीमध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने आणि एकजीवाने पंढरपूरकडे जात असतात. आणि अशा सोहळा आगळावेगळा सोहळा महाराष्ट्रामध्ये क्वचितच पाहायला मिळतो. लोकक्रांती न्यूजकरिता किशोर मत्से, श्रीगोंदा.